शेख तर म्हटलं पुढे ते असं पण बोललेत की बाबा राजकीय पार्श्वभूमी दरोडेखोराची ह्याची आहे, त्यामुळे त्यांना अजित पवारांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत झाली नाही असं त्यांनी म्हटलं. का दरोडेखोर हे म्हणतायत का नाही मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नव्हतो, परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे. माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार 2009 साली जो 17 उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली. मला 19,000 मतं पडली आणि हा गडी 2-2.5 हजार मतांनी पडला. तेव्हा स्वर्गीय आर पाटील मेलेल्या माणसावरती बोलायचं नसतं, परंतु हे सातत्याने या विषयावरती बोलतायत. तर ते तेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम मानसबंधू होते. जिथं आमच्या आटपाडीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची. आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो. लग्नपत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि त्या लग्नामध्ये भांडणं झाली. जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो. मी 1 तास लेट तिथं आलो होतो, तरी सुद्धा माझ्यावरती केस घातली. हे राष्ट्रवादीचंच पाप आहे. आणि तेव्हा या बिंडोक लोकांना माहित नाही, मी 22व्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय तेव्हा तुमच्या छड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या. हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या. आणि धनगराचा पोरगा आहे, असल्या चोऱ्या माऱ्या करायची आमची अवलाद नाही रे. परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. एक तर पोलीस, दुसरा तहसीलदार, तिसरा तलाठी, चौथा ग्रामसेवक, मग SP, कलेक्टर. प्रशासनाशिवाय हे जगू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांनी ती माझ्यावरती केस टाकली. आणि त्यामुळे असली कोणी लोक माझ्या विरोधात बोलत असतील. मी या विषयावरती बोलतोय. कार्यक्रमाला कुणाला बोलावणं कुणाला न तो आमचा विषय ना. तुम्ही कशाला एवढंच न पाहिजे तर कुठल्या गाडीत बसू, हा आमचा विषय. आम्ही तुम्हाला कुणाला बोलतो, तुमचे सगळे कार्यक्रम होतात, हा विषय आमचा आहे, समाजाचा विषय आहे. समाज ठरवत कुणाला बोलवायचं. समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तर तुम्हाला बोलवतील. चला.